ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। छत्रपती संभाजीनगर कडाकडा भांडणारे शिवसेना भाजप दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणी एकत्र आले। भाजपकडून महापौर पदासाठी समीर राजूरकर तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचा अर्ज दाखल करण्यात आला। या दोघांनीही अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळालं। शिवसेना पक्ष कार्यालयाकडून छत्रपती संभाजीनगरमधील उपमहापौर पदासाठी पक्षादेश काढण्यात आला। मात्र शिरसाटांना जंजाळांचं नाव मान्य नव्हतं। इतकंच नव्हे तर त्यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत जाण्याचे देखील टाळले। उपमहापौर पद शिवसेनेचं असलं तरीही शिवसेनेने नाव न घोषित करता पत्रकार परिषदेमध्ये भाजपने हे नाव घोषित केलं। त्यानंतरही शिरसाट यांनी आपल्या समर्थकांना उपमहापौर पदासाठी अर्ज घेण्यास सांगितले होते। शिवसेनेने अधिकृत पत्र काढल्यानंतरही बंडखोरी करत शिरसाट समर्थक अर्ज दाखल करण्यास निघाले होते। मात्र एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानंतर हे समर्थक अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरले आणि हे नाराजी नाट्य शमवले। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा झाली। मात्र ही घोषणा पालकमंत्री संजय शिरसाट यांना मोठा धक्का देऊन गेली। भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार हे निश्चित झालं। त्यानंतर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी नाव घोषित करायचं होतं। मात्र राजेंद्र जंजाळ यांचे नाव शिवसेनेने घोषित न करता भाजपने घोषित केले। ज्यावेळेस उपमहापौर पदासाठी अर्ज घ्यायचे होते त्यावेळेस जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज घेतला। तिथेच संजय शिरसाट यांनी आपल्या समर्थकांना देखील अर्ज घेण्यास सांगितले। मात्र संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी अर्ज जमा करायच्या आधीच शिवसेना समन्वयक विलास पारकर आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासहित शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे भाजपा कार्यालयात पोहोचले। त्याच ठिकाणी मंत्री अतुल सावे यांनी भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव घोषित केले। त्यासोबतच शिवसेनेच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराचे देखील नाव घोषित करण्यात आले। एकंदर संजय शिरसाट यांना डावलून भाजपने नाव घोषित केल्याने ते प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू आहेत। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्री अतुल सावे यांना फोनवरून आपण राजेंद्र जंजाळ यांचे नाव घोषित करावे असे सांगितल्याची माहिती आहे। त्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या मुलीला म्हणजेच हर्षदा शिरसाट तसेच निकटवर्ती अनिता घोडेले आणि त्र्यंबक तुपे यांना अर्ज घेण्यास सांगितले होते। भाजप कार्यालयात शिवसेनेच्या उपमहापौर पदाचे नाव निश्चित झाल्यानंतरही शिरसाट समर्थक हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार होते। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना फोन करून सक्त ताकीद दिली। त्यानंतर अर्ध्या रस्त्यामध्ये बंडखोरी करण्यासाठी आलेले शिवसेनेचे उमेदवार माघारी फिरले आणि त्यानंतर हे बंड गारठलं। मात्र संजय शिरसाट यांची पक्षातच गोची होत असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे।